हा आहे ग्रहांचा राजा गुरु. एक विशालकाय ग्रह ज्याला वैज्ञानिक आपल्या संपूर्ण सूर्यमाळेची उत्पत्ती समजण्याची गुरु किल्ली मानतात. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन संस्कृतींनी याला आकाशात एका भटकणाऱ्या ताऱ्यासारखे पाहिले होते. पण याची खरी ओळख सन 1610 मध्ये झाली, जेव्हा गॅलिलिओनं पहिल्यांदा आपल्या छोट्या टेलिस्कोपमधून गुरुला पाहिले आणि त्याच्या सर्वात मोठ्या चंद्रांचा शोध लावला. त्या दिवशी मानवाला पहिल्यांदा हे जाणवले की विश्वात सर्व काही पृथ्वीभोवती फिरत नाही. त्या शोधानं आपल्याला अंतराळाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला. त्या काळापासून आतापर्यंत 9 रोबोटिक अंतराळयानं या वायू राक्षसाच्या जवळ गेली आहेत, ज्यापैकी 2 त्याची कक्षा गाठली आणि आपल्याला त्याच्या गुंतागुंतीच्या नाट्यमय वातावरणाला समजून घेण्याची संधी दिली, जशी यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. या मोहिमांमुळे वैज्ञानिकांना बरेच काही समजले, परंतु गुरु अजूनही अनेक रहस्ये आपल्यामध्ये दडवून बसला आहे. त्या रंगीबेरंगी फिरणाऱ्या ढगाखाली शेवटी काय आहे, आणि जर आपण अधिक खोलवर गेलो तर त्याच्या गाभ्यामध्ये काय दडलेले आहे? गुरु इतका मोठा आहे की शास्त्रज्ञांचे असे मानणे आहे की त्याने आपल्या संपूर्ण सूर्यमालेच्या कथेवर खोलवर प्रभाव टाकला असेल. म्हणूनच आपल्या पृथ्वीला समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम ग्रहांच्या या राजाला समजून घ्यावे लागेल. याच उद्देशाने नासाने जुनो पाठवले, एक असे अंतराळयान जे जुलै 2016 मध्ये गुरुच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचले आणि पहिल्यांदा या वायू राक्षसाच्या रहस्यमय ढगांनी झाकलेल्या आतील भागाचा अभ्यास केला. पण गुरु केवळ एक ग्रह नाही, तो स्वतःमध्ये एक मिनी सोलर सिस्टीम आहे. त्याच्या भोवती 95 पेक्षा जास्त चंद्र फिरतात. गॅलिलिओने जे 4 चंद्र पाहिले होते, आयो, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो, ते स्वतःमध्ये एक वेगळी दुनिया आहेत. विचार करा, आयोवर 400 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत, जे प्रत्येक क्षणी फटत आहेत. ही सूर्यमालेतील सर्वात सक्रिय वस्तू आहे. त्याचवेळी युरोपाच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली एक विशाल खारे समुद्र दडलेले आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या महासागरांपेक्षाही जास्त पाणी असू शकते. इथे जीवन निर्माण होऊ शकते का? हा प्रश्न आजही वैज्ञानिकांना झोप उडवायला भाग पाडतो. गुरुची विशाल गुरुत्वाकर्षण शक्ती या चंद्रांना आपल्याकडे खेचते आणि त्यांना वळवते, तोडते. हा गुरुच आहे, जो या संपूर्ण प्रणालीचा रक्षकही आहे आणि नाशकर्ताही. गुरुच्या पृष्ठभागावर जे आपण पाहतो ते रंगीबेरंगी पट्टे आणि वळणदार ढग, हे अमोनिया आणि पाण्यापासून बनलेले दाट थंड ढग आहेत, जे हायड्रोजन आणि हेलियमच्या पारदर्शक वातावरणात तरंगत आहेत. आणि याचपैकी एक आहे ग्रेट रेड स्पॉट. हा फक्त एक ढग नाही, हे एक विशालकाय अँटी सायक्लोनिक वादळ आहे, जे गेल्या 300 वर्षांपासून सतत चालू आहे. हे इतके मोठे आहे की यामध्ये आपली संपूर्ण पृथ्वी सामावू शकते. याचे वारे 400 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने वाहतात. हे वादळ आपल्याला सांगते की गुरुचे वातावरण किती हिंसक आणि डायनामिक आहे. हे ढग गुरुच्या खऱ्या रहस्याला आपल्यापासून लपवून ठेवतात. पण जुनोकडे शक्तिशाली वैज्ञानिक उपकरणांचा एक पूर्ण संच होता, ज्याने या ढगांच्या पलीकडे डोकावून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की शेवटी आत काय चालले आहे. आता जरा त्याच्या आकाराची कल्पना करा. जर पृथ्वी एका द्राक्षासारखी लहान असेल, तर गुरु एका बास्केटबॉलसारखा मोठा असेल. या विशाल ग्रहाच्या आत जसे आपण खोलवर जातो तसा दाब वाढत जातो, तापमान वाढते आणि असे वातावरण तयार होते जणू काही आपण दुसऱ्या जगात आलो आहोत. त्याची अंतर्गत रचना वेगवेगळ्या थरांमध्ये विभागलेली आहे, परंतु एका थरातून दुसऱ्या स्तरात संक्रमण खूप हळूहळू होते. कोणतीही स्पष्ट सीमा नाही, फक्त एक अनंत बदल. या दाट गोंधळलेल्या ढगांच्या खाली, जे शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेले आहेत, तिथे दाब आणि तापमान हळूहळू वाढत जाते. एका पातळीवर आल्यावर हायड्रोजन वायू हळूहळू द्रव बनू लागतो. अशा प्रकारे तयार होतो
सूर्यमालेतील सर्वात मोठा महासागर. पण लक्षात ठेवा, हा पाण्याचा महासागर नाही, हा हायड्रोजनचा महासागर आहे. पृथ्वीवर कोणताही घटक 3 अवस्थांमध्ये आढळतो: स्थायू सॉलिड, द्रव लिक्विड आणि वायू गॅस. आणि ही अवस्था दाब आणि तापमानामुळे बदलते. पृथ्वीवर हायड्रोजन वायूला कृत्रिमरित्या दाबून द्रव बनवता येते, पण गुरूच्या आत ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. समुद्रतळाच्या दाबापेक्षा कदाचित 5 लाख पट जास्त दाबामध्ये आणि कदाचित 10,700 अंश सेल्सिअस तापमानावर. हे असे समजा, जणू काही तुम्ही अशा धुक्यात बुडत आहात जे जितके खोल जात आहे तितकेच जड आणि ओले होत आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यात पोहू लागत नाही. पण ही कथा इथेच थांबत नाही. ग्रहाच्या केंद्राच्या दिशेने कदाचित अर्ध्या वाटेवर हा द्रव हायड्रोजन काहीतरी वेगळेच विचित्र बनू लागतो. इथे दाब इतका तीव्र होतो जो समुद्रतळाच्या वातावरणीय दाबापेक्षाही लाखो पटीने जास्त असतो, ज्यामुळे हायड्रोजनच्या अणूंचे इलेक्ट्रॉन त्यांच्यापासून वेगळे होतात आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन संपूर्ण द्रवामध्ये वाहू लागतात, ज्यामुळे एक विशाल विद्युत प्रवाह निर्माण होतो. याच कारणास्तव गुरूची चुंबकीय शक्ती इतकी शक्तिशाली आहे. हे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीपेक्षा 20,000 पट जास्त शक्तिशाली आहे. याला म्हणतात लिक्विड मेटॅलिक हायड्रोजन. आणि या पातळीवर तापमान धक्कादायक 10,000 अंश सेल्सिअस असते. ही चुंबकीय ढालच गुरूला अंतराळातील धोकादायक रेडिएशनपासून वाचवते. हा विचित्र महासागर गुरूच्या बहुतेक अंतर्गत भागाला भरून काढतो आणि त्याच्या रहस्यमय केंद्राला घट्ट पकडून ठेवतो. एक असा गाभा जो समुद्रतळाच्या वातावरणीय दाबापेक्षा 10 कोटी पट जास्त दाबामध्ये आहे. आणि मग जुनोनं असे काही शोधून काढले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. गुरूचा गाभा फजी आहे. जुनोच्या आधी शास्त्रज्ञांचं असं मानणं होते की गुरूच्या अगदी मध्यभागी एक स्थायू दाट शरीर असेल, पृथ्वीच्या आकाराचं, जे सिलिकेट, खडक आणि लोखंड यांसारख्या जड घटकांपासून बनलेले असेल. पण जुनोनं जो डेटा पाठवला त्यानं सर्व काही उलटे केले. गुरूचा गाभा पसरलेला, अस्पष्ट आणि कोणत्याही निश्चित सीमेशिवाय आहे, आणि तो त्याला वेढलेल्या द्रव मेटॅलिक हायड्रोजनमध्ये मिसळलेला आहे. तर हे कसे झाले? शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की अब्जावधी वर्षांपूर्वी, जेव्हा आपली सूर्यमाला अजून तरुण आणि हिंसक होती, तेव्हा एक विशाल टक्कर झाली. एक खडकाळ प्रोटोप्लॅनेट जो पृथ्वीपेक्षा सुमारे 10 पट मोठा होता, तो थेट जाऊन गुरूला धडकला असावा. आणि या भीषण आघातानं इतकी ऊर्जा निर्माण केली की गुरूचा गाभा विखुरला गेला. आणि तो व्यत्यय आजही अब्जावधी वर्षांनंतर कायम आहे. जरी आतापर्यंत शास्त्रज्ञांकडे शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या आतील भागांबद्दल इतकी माहिती नाही की ते हे निश्चित करू शकतील की गुरूचा गाभा खरोखरच असामान्य आहे की ही कोलिजन थिअरी बरोबर आहे. गुरूच्या त्या शानदार ढगांच्या खाली एक अशी दुनिया आहे जिची कल्पना करणंही कठीण आहे. जी जळते, जी चिरडते, जी नष्ट करते आणि एका अशा रहस्याला धरून ठेवले आहे जे आजही शास्त्रज्ञांना थक्क करत आहे. सध्या गुरूचा हा विचित्र गाभा एक रहस्यच राहील, पण एक असे रहस्य जे हळूहळू एका थरानं सुटत आहे. आणि जसे जसे आपण गुरूला समजू, तसतसे आपण स्वतःच्या अस्तित्वाला, आपल्या पृथ्वीला आणि या संपूर्ण सूर्यमालेच्या कथेला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू. आजचा हा प्रवास इथेच समाप्त होतो, पण ज्युपिटरच्या रहस्यांचा शोध कधीच संपणार नाही. तुम्हाला वाटते का की भविष्यात आपण ज्युपिटरच्या उपग्रहांवर आपले घर वसवू, किंवा आपण तिथे दुसऱ्या एखाद्या सभ्यतेचे संकेत शोधू शकू? आपले विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही अद्भुत वाटला तर अद्भुत विज्ञानला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू ब्रह्मांडाच्या आणखी एखाद्या न सुकलेल्या रहस्यासह.